समाधानी झाला पाहिजे. अरे ये मामा नाही ये मामा. पीएम एम्पायर प्रॅक्टिस बंद ठेवा. गोपाल काका प्रॅक्टिस बंद ठेवा. फायनलच्या दोन्ही टीमी मैदानावर उपस्थित व्हा. मैदानावर पाणी मारला जाईल आणि त्यानंतर दोन्ही टीमी अवेलेबल राहतील. गोपाल काकांचा इकडे इशारा भाऊया. काही करा पाणी प्यायला पाहिजे. मग इथं काय पाणी ठेवले का? मागावी राहते तर तुम्ही पाणी पिऊ शकता. प्रदीप इलेव्हन यांचा कर्णधार वर्सेस संदीप इलेव्हन यांचा कर्णधार टॉपसाठी टॉप कक्षामध्ये येतील. ज्ञानाने आज वाटत जडीबुटी टाकलेली आहे मैदानात. पिशाचं पाणी लागले वाटत. तो निंगूच्या पिशाच्या जाऊन आले. पीएम अंपायर आलेले आहेत. फायनलचा सामना जर ज्ञानेश्वर मुकादमने जिंकून दिला तर स्वप्नील मुकादम यांच्याकडून दुधी हलवा. प्रदीप तले कॉमेंटेटरना हेल देण्याची कृपा करावी. कॉमेंटेटरांचा घसा सुकलेला आहे. रुपेश ठाकरे यांनी मना बोलवले आहे लास्टला. आमच्या मागे 35-36 जण अजून पण उभा आहेत. कोणचं ऐकायला काही समज नाही आम्हाला. आणि ते कसं जगदीश पवार नुसतं हात वरती करतात. त्यांच्या साईडला 2-3 अजून काय पान हवं असेल तर तुम्ही येऊ शकता. कॉमेंटेटर मध्ये पानं ठेवलेलं आहे. उत्तम काका राशनवाले इकडे थोडे बाजूला सारखा. उद्यापासून आपल्याला वाटतं राशन फ्री देतील ते. थंडाची बाटली पाठवा कॉमेंटेटरांना. फायनलला जनगण होईल. त्यानंतर सुरुवात होईल फायनलची. राष्ट्रीय गीत भारत माता की जय राष्ट्रीय गीत झाल्यानंतर आपली फायनल होईल. फटाकडे फोडल्यानंतर आपला राष्ट्रीय गीत आणि त्यानंतर आपल्या प्रदीप इलेव्हन वर्सेस संदीप इलेव्हन यांचा सामनावीर कोण होतो पाहूया आपण आताच. या मॅचची सर्वांना अपेक्षा असलेल्या मैदानात बघू शकता तुम्ही. खचाखच मैदान भरताना फायनलच्या संघात LPL 2024 तल्यावरचा मैदान एकदम खचाखच भरताना पाहू शकता तुम्ही. मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आहेत 40+ मधले सचिन गायकवाड कोंबडेवाले. त्यांना मॅन ऑफ द मॅच देतील तुकाराम कदम. चला मैदानात चला. आपला लाईव्ह सामना लाईव्ह चालू आहे. लगेच उपस्थिती. लेट्स गो. सचिन गायकवाड कोंबडावाले पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच सुद्धा आहेत. आपले भाऊ कदम नाना कुंभार यांनी सुद्धा मैदानात उपस्थित राहावे. एक डान्स दाखवा. आपल्या गावच्या लिंक मध्ये एक डान्स दाखलाच पाहिजे. टेकस ऑन. डीजे ऑन. फायर ऑन चालू होणार आहे. आता लाईट बंद होऊन आपला राष्ट्रीय गीत होईल. हा दोघांना तुकाराम कदम दोघांना मॅन ऑफ द मॅच देतील. काय
दिसलं पाहिजे. सचिन गायकवाड यांना मॅन ऑफ द मॅच देतील तुकाराम कदम. बस तिकडनं का इथंच कॅमेरा येईल, तिथंच येईल, इथंच येईल. ना पहिली मॅच झाली त्याचं मॅन ऑफ द मॅच घरी आहेत भाऊ कदम उर्फ नाना कुंभार, मॅन ऑफ द मॅच. ही दुसरी घ्या 40+ नाना कुंभार, लोणारचे भाऊ कदम. भाऊ कदम आणि मिलिंद शिंदे बागीन घेतले. बागीन मॅन ऑफ द मॅच. असंच बागीत का भागीदारी त्यांची पहिल्यापासून आहे. सोन्यासाठी जोरदार पाहिजेत ना. प्रदीप तले आपल्याला हेल्प पाठवा. कॉमेंटेटरांचा घसा सुका झालेला आहे, नाहीतर ही फायनल रद्द करावी लागेल. इंटरनॅशनल मॅच, इंटरनॅशनल लुक आलेला या मैदानात. आता मैदान पाहू शकता तुम्ही, चारी साईड पब्लिकनी घेरलेला पक्का भरलेला आहे. एक साथ सावधान. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ. आपली लोणार प्रीमियर लीग चांगल्या रीतीने पार पडू शकली. अशीच कामं करत राहा, अशीच कामं करत राहा. पुढच्या अशीच कामं करत राहा मैदानामध्ये. चला मैदानात मॅच चालू करा. इकडे बघून घेतील काय झालं होते. चांगला असं वाईट टाकलेला आहे. अर्धजणची चांगली फिल्डिंग पाहताना तिथे खूप आहेत. डिक्लेअर झोन 1 रन. फटकटे जोडताना तिथे नाजबाल्यांची चांगली फिल्डिंग. नेक्स्ट फिल्डिंग. अंपायरचा इशारा आसमानाकडे. ओव्हर होताना 1 रनाने 1 विकेटाने. सामना थांबवा. लिहायला स्कोरर कोण नाही इथे. किती रन झाले? रन किती झाले? 7 धावा. 6 रन झाले. बॉल 1 ओव्हर 6 धावा. चला चालू होत्या. इथं नव्हतो ना, यो असले ना. तो गेला कुठं? तुषार गेला कुठं? 7 रन झाले. 2 विकेट 7 धावा झालेत का? 7 धावा
हे नंतर 7 एक ओव्हर 6 धावा. चला दुसऱ्या ओव्हरला चालू करा. दुसऱ्या षटक चालू करा. दुसऱ्या इकडे बसवताल ते बोलताना 7 झालेला तिथं. काय करणार मग आता हरताना वाटतं. नाही ते माहीत असून बोलत नाही तर आता काय काय नाही बोलू ना आपण. काय दुसऱ्या षटकाला सुरुवात आहे. दुसऱ्या षटक टाकण्यासाठी सज्ज होत आहे तो. अमोल कुठे नाव आहे त्याचा. काय नाव आहे त्याचा बॉलरचा. राकेश पवार. दर्शन राकेश पवार यांचा सामना करतील. दर्शनने चांगला डोलावलेला चेंडू. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न पण चेंडू ढांगामधून फरार. चौकार. भावेश यांच्या ढांगामधून चेंडू पळ्याड आणि चौकार. या 4 धावेच्या एक चेंडू बाकी आहे आणि 15 धावसंख्या झालेली आहे. थांबा जरा वेटिंगला ठेवा. साहिल कुंभार यांची पुढचा चेंडू साहिल यांचा चांगला डोलावलेला आहे. ज्ञानेश्वर मधून तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण राकेश यांचं. एक धाव. 1 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झालेली होती 18. यश जाधव यांनी काल आमचं काम काढलेलं आहे त्याच्यामुळे ते आता फायनल खेळत आहेत. शेवटचा चेंडू 31 धावा झालेले आहेत. चांगली सुरुवात मिळाली आहे प्रदीप इलेव्हन संघाला. बघूया आता पुढचा चेंडू. चांगला टोल आलेला आहे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण दत्ता यांचं. चांगलं क्षेत्ररक्षण. किती 3 धावेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली 32. आता बघूया पुढचा गोलंदाज कोण आहे ते. रणनीती आखताना दत्ता भांबरे. चांगला अनुभव. 32 धावा झालेल्या आहेत. रन आउट चेक करायचंय का. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली 31. चांगलं क्षेत्ररक्षण दत्ता यांचं. फलंदाज नो चेंडू षटकार. महेश जोरे यांनी चांगला षटकार मारला आहे. नो चेंडू असल्या कारणाने ते वाचलेले आहेत.
या 2 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या झालेली 36. पुढील चेंडू देवीदास. चर्चा करू नका जास्त, सामना त्वरित चालू करा, चर्चेला वेळ नाही सध्या. डीजे टेकस थँक्यू. 3 चेंडू 36 धावा आणि 3 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकामधील. बघूया देवीदास टू महेश डोले. चांगला टोलावलेला चेंडू मेंढी यांच्या हातामध्ये जाताना चांगलं क्षेत्ररक्षण अल्बक्षनचा. टेकस खुश. चांगला कमबॅक केलेला आहे संदीप इलेव्हन संघाने. चांगली गोलंदाजी गोपाल यांची. काय अनुभव दाखवत असताना या फायनलच्या सामन्यामध्ये. चांगली गोलंदाजी पार पडलेली आहे देवीदास तले यांच्या. चांगला थ्रो. 1 धाव फक्त. या 1 धावाने संघाची धावसंख्या 5 वरती. शेवटचा चेंडू बाकी आता. चांगलं षटक हाताळताना इथे दिनेश कुंभार. पुढचा चेंडू सामना करतील ते भावेश. चांगला टॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न. नो चेंडू दिलेला आहे पंचांनी. पट्टीवरचा नो. चांगला डिसिजन इथे लेग अंपायरचा. नो चेंडू. शेवटचा चेंडू दिनेश कुंभार यांच्या षटकातील. खेळून काढतील ते प्रवेश. बघूया आता कशा प्रकारे खेळतात. चांगला टोलावलेला आहे आणि चौकार. चेंडू सीमा पार. 4-4-4. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर मुकादम. पहिला चेंडू चांगल्या रीतीने हाताळलेला आहे. 1 धावेसाठी फक्त. या 1 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 12. पुढचा चेंडू ज्ञानेश्वर मुकादम यांचा. बघूया प्रवेश टू ज्ञानेश्वर. परवेश यांचा चांगला टोळावलेला चेंडू. तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण. पिशावरती पाप धावून आलेला आहे. ओ डबल शॉट. विनायक माली यांचा चांगला टॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न. फक्त 1 धाव. बॅट्समनला रेडी राहू दे. डेड बॉल. सावकाश टाका ज्ञानेश्वर. चांगला टॅप शॉट. चौकार. खणखणीत चौकार. प्रवेश यांच्या बॅटमधून येताना ज्ञानेश्वर मुकादम यांचा भरपूर समाचार. प्रवेश खलिफाने घेतलेला आहे. पुढील चेंडू बघा हातावरती फटका मारत असताना चांगला पुन्हा एकदा टॅप शॉट होता पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण ज्ञानेश्वर यांचा. फक्त 1 धाव मिळेल. या 1 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या झालेली होती 19. चांगला फटका आणि चौकार. चेंडू सीमापार. चौकार. खणखणीत चौकार. भावेश भोईर यांच्या बॅटमधून चौकार. डायरेक्ट बाउंड्री हिट झालेली आहे. खणखणीत चौकार आलेला आहे भावेश यांचा. चौकार आणि अंपायरने काय चौकार के काय धोरण. अंपायर 2 का काय रन किती. चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 23. 2 ओव्हर 17 धावांची गरज संदीप इलेव्हन संघाला. पुढचा गोलंदाज आहे पप्पू. पप्पू तो प्रवेश. चांगला
टोळलेला चेंडू आणि पुन्हा एकदा चौकार. चेंडू सीमा पार. चौकार. या चार धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या 27. थांबलेला वाटतं. सावकाश खेळून जरा बॅटमॅनला रेडी राहतो ना. किती रन झालं? 28 धावा झालेल्या आहेत 9 चेंडू मध्ये. 12 धावांची गरज जिंकण्यासाठी संदीप 11 संघाला. पप्पू टू प्रवेश बघूया. चांगला एकदा पुन्हा टोळलेला चेंडू. चांगले कॅच ज्ञानेश्वर मुकादम यांच्या माध्यमातून आणि प्रवेशांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत टीमचे कॅप्टन आणि आयकॉन दत्ता भामरे. ओल्ड इज गोल्ड. व्हेरी डेंजरस. सामना पप्पू मडवी यांचा सामना करतील दत्ता भामरे. चांगला फटका पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. चांगला कमबॅक पप्पू मडवी यांचा. बघूया पुढचा चेंडू. पप्पू मडवी सामना करतील ते दत्ता भामरे. पुन्हा एकदा चांगला शॉट. चेंडू ढेंगामधून फोरार. चौकार. 8 धावा 6 चेंडू. 8 धावा 8 धावा 6 चेंडू. बघूया चौथा षटक कोण टाकतो ते. अमोल जाधव यांना चौथ्या षटकासाठी आमंत्रित केलेलं आहे. चौथं षटक घेऊन आले ते अमोल. सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं. बघूया त्यांचा सामना करतील ते भावेश भोईर. पहिला चेंडू हाताळताना दर्शन. चांगला टॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न पण बॉलने बॅटची एज घेतलेली आणि चांगली विकेट किपरिंग ढोळे यांची. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. बघूया पुढचा चेंडू. चांगला शॉट. साथ लाभत नाही त्यांच्या संघाला. पॅनल्टीने बाउंड्रीच्या बाहेर एन्जॉय करू शकतात. ओके बाउंड्रीच्या बाहेर एन्जॉय करा. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. चला पुढचा चेंडू दर्शन यांचा सामना करेल भावेश. चांगला टॅप शॉट. पुन्हा एकदा चौकार. संदीप 2024 चे मानकरी संदीप